टोकियोमधलं एखादं प्रचंड गर्दीचं मेट्रो स्टेशन थोडा वेळ डोळ्यासमोर आणा. तिथे हजारो लोकांची वर्दळ असते. प्रत्येकजण आपापल्या कामाच्या घाईत असतो. ट्रेन येत असतात, जात असतात. हां. पण या सगळ्या गजबजाटातही ना तिथे एक अफाट अशी अचंबित करणारी शांतता असते. म्हणजे कोणीही आडाओरडा करत नसतं. आता या चित्रातून थोडं बाहेर येऊया आणि आपल्या मुंबई, पुणे किंवा कोणत्याही भारतीय शहरातील सकाळच्या 7:30-8 वाजण्याची वेळ आठवा. अगदी बरोबर. घरात डबे बनवण्याची घाई, स्कूल बस पकडण्याची धावपळ सुरू असते आणि जवळपास 80% घरांमध्ये रोज सकाळी मुलांच्या चिडचिडीचा, रडण्याचा आणि त्यांच्या हट्टाचा एक सामनाच चाललेला असतो. राईट? मग मला हा प्रश्न पडतो की हा इतका मोठा विरोधाभास का आहे? ही फक्त संस्कृती वेगळी आहे म्हणून असं घडतंय की यामध्ये काही मोठं रहस्य आहे? हो, बघायला गेलं तर हा विरोधाभास वरवर फक्त 2 वेगवेगळ्या देशांच्या सवयींचा वाटतो. पण जेव्हा आपण यावर सखोल संशोधन करतो ना, तेव्हा लक्षात येतं की हा केवळ संस्कृतीचा किंवा कडक शिस्तीचा भाग नक्कीच नाहीये. अच्छा. जपानमध्ये जेव्हा 5 वर्षांचं मूल एखादे रेस्टॉरंटमध्ये पालकांसोबत शांतपणे बसलेलं असतं, ज्याच्या हातात पालकांनी दिलेला मोबाईल नसतो किंवा जे चॉकलेटसाठी जमिनीवर लोळत नसतं, तेव्हा ते मूल केवळ भीतीपोटी शांत बसलेलं नसतं. यामागे त्या मुलाच्या मेंदूची जडणघडण एका विशिष्ट पद्धतीने झालेली असते. ओके. त्यांच्या मज्जासंस्थेला तशीच सवय लावलेली असते. आणि नेमक्या याच जडणघडणीवर आपण आजच्या या सखोल चर्चेत प्रकाश टाकणार आहोत. आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ना, त्यात जापानी पालकत्व आणि शांत मुलांचं रहस्य यावर बराच अभ्यास उपलब्ध आहे. होय. तर आजचं आपलं हे मिशन आहे की जपानमधील इकोजी म्हणजेच सर्वांगीण संगोपनाच्या पद्धतीचा वापर करून वेगाने धावणाऱ्या भारतीय शहरांमधले पालक आपल्या मुलांच्या दैनंदिन सवयींमध्ये छोटे पण अत्यंत प्रभावी बदल कसे घडवून आणू शकतात याचा एक व्यावहारिक आराखडा आपल्याला तयार करायचा आहे. नक्कीच. आणि हे खूप गरजेचे आहे. कारण आपल्या भारतीय घरांमध्ये कसं आहे ना, शिस्त लावणं म्हणजे अनेकदा शिक्षा करणं असा समज असतो. पण जपानी पद्धतीत शिस्त ही एक सुंदर कला मानली जाते. राईट? हे प्रत्यक्षात कसं काम करतं हे आपण आज उलगडून पाहणार आहोत. पण हे समजून घेण्यापूर्वी मला वाटतं आपण आधी आपल्याकडच्या पारंपरिक पद्धतीवर बोललं पाहिजे. आपल्याकडे मुलाला शांत करण्यासाठी सर्रास जोरात ओरडण्याचा मार्ग निवडला जातो. हो, आणि हे खूप कॉमन आहे. आपल्याकडे बिहेवियर रिझल्ट मॉडेल खूप खोलवर रुजलेलं आहे. म्हणजे मुलाने दूध सांडलं किंवा अभ्यास केला नाही की तात्काळ त्याला ओरडून किंवा धाक दाखवून त्याची वागणूक सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. पण मज्जाशास्त्राच्या म्हणजेच न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून हा दृष्टिकोन केवळ चुकीचाच नाही तर अत्यंत घातक आहे. जेव्हा एक मोठा माणूस लहान मुलावर जोरात ओरडतो ना, तेव्हा मुलाच्या मेंदूत नेमकं काय घडतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मला हे सविस्तर समजून घ्यायला आवडेल. कारण कसं आहे, आपण ओरडतो तेव्हा आपला हेतू मुलाला योग्य गोष्ट समजावून सांगण्याचा असतो. पण मेंदूच्या पातळीवर तेव्हा काहीतरी वेगळंच घडत असतं. बरोबर? अगदी बरोबर. माणसाच्या मेंदूत अमिगडाला नावाचा एक भाग असतो. आता हे अमिगडाला म्हणजे आपल्या शरीराची असं म्हणूया की फायर अलार्म सिस्टम आहे. अच्छा, फायर अलार्म. हो. जेव्हा पालक रागाने ओरडतात तेव्हा मुलाचं अमिगडाला तात्काळ धोक्याची सूचना देतं. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर लहान मुलाच्या मेंदूला हे समजत नाही की पालक फक्त सांडलेल्या दुधासाठी ओरडत आहेत. त्यांच्या मेंदूसाठी एक मोठा आकार असलेला माणूस रागाने अंगावर येणं हे एखाद्या हिंस्र प्राण्याने हल्ला करण्यासारखंच असतं. अरे बापरे. त्यामुळे अमिगडाला शरीराला लढा किंवा पळा, ज्याला आपण फाईट ऑर फ्लाईट म्हणतो, या आपत्कालीन स्थितीसाठी तयार करतं. आणि ह्या आपत्कालीन स्थितीत मेंदूचं बाकीचं काम थांबतं का? होय. अमिगडाला जागृत होताच शरीरात कॉर्टिसॉल हे तणाव संप्रेरक वेगाने पसरतं आणि इथेच सर्वात मोठी अडचण निर्माण होते. कॉर्टिसॉलची पातळी वाढताच मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा भाग तात्पुरता बंद पडतो. म्हणजे मेंदू बंदच पडतो? तो विशिष्ट भाग बंद पडतो. माणसाचा तर्क करणं, नियोजन करणं, योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवणं आणि सहकार्य करणं, हा सगळा भाग याच प्रीफ्रंटल कॉर्टेक्समधनं चालतो. म्हणजेच ओरडल्यामुळे मुलाची ऐकण्याची आणि समजून घेण्याची जैविक क्षमताच पूर्णपणे नष्ट होते. हे ऐकताना ना मला एका उदाहरणाची आठवण येत आहे. हे म्हणजे आपल्या कम्प्युटर हँग झाल्यावर आपण रागाने कीबोर्डवर जोरजोरात बटणं दाबतो. हो. कारण आपल्याला वाटतं की तसं केल्याने तो लवकर चालेल.
पण सिस्टम तर आधीच बंद पडलेली असते. आपण ओरडून मुलाला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करत असतो, पण मुलाचा तर्क करणारा मेंदू म्हणजेच प्रीफ्रंटल कॉर्टेक्स तर आधीच ऑफलाईन गेलेला असतो. हे उदाहरण अगदी तंतोतंत लागू होतं. कम्प्युटरवर आदळापट केल्याने जसा तो दुरुस्त होत नाही, तसंच ओरडल्याने मूल काहीही शिकत नाही. आणि सर्वात चिंतेची बाब म्हणजे याचे दीर्घकालीन परिणाम. टोकियो आणि मॉन्ट्रियल युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संयुक्त संशोधनातून असं समोर आलंय की सततच्या कडक शिस्तीमुळे आणि तणावामुळे मुलांच्या मेंदूतील अमिगडाला आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्समधील जोडणी कमकुवत होते. मेंदूची रचनाच बदलू लागते. राईट. या रचनात्मक बदलांमुळे अशा मुलांमध्ये भविष्यात नैराश्य, चिंता म्हणजेच अँक्झायटी आणि भावनिक अस्थिरता वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. थांबा, जर ओरडण्याने मुलाचा मेंदू ऐकण्याच्या स्थितीतून कायमचा बाहेर जाऊ शकतो आणि त्याचे इतके गंभीर परिणाम होतात, तर मग भारतीय पालकांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. नक्कीच. मुले जेव्हा चुकीचं वागतात तेव्हा त्यांच्याभोवती सुरक्षिततेची भावना कशी निर्माण करायची आणि त्यांना शिस्त कशी लावायची, कारण सोडून देणं हा तर पर्याय होऊ शकत नाही. नक्कीच नाही. शिस्त लावलीच पाहिजे. जपानमध्ये शिस्तीला शित्सुके म्हटलं जातं, ज्याचा अर्थ सुंदर प्रशिक्षण असा आहे. सुंदर प्रशिक्षण छान शब्द आहे. हो ना. तिथे शिस्त म्हणजे लादलेली शिक्षा नसून एक वातावरण निर्मिती आहे. आणि या वातावरणाचा पाया आहे स्किनशिप आणि भावनिक सुरक्षितता. जपानी माता या शारीरिक जवळिकेवर म्हणजे स्किनशिपवर अनन्यसाधारण भर देतात. स्किनशिप म्हणजे फक्त मिठी मारणं का? कारण जर आपण भारतीय घरांचा विचार केला तर इथेही पालक मुलांवर खूप प्रेम करतात, त्यांना जवळ घेतात. मग जपानी पद्धतीत वेगळं काय आहे? वेगळे पण आहे त्याच्या सातत्यात आणि तीव्रतेत. स्किनशिप म्हणजे केवळ जाता येता मिठी मारणं नव्हे, तर मुलांसोबत दीर्घकाळ शारीरिक जवळीक साधणं, यामध्ये पाठीवरून हात फिरवणं, त्यांना वेळोवेळी जवळ घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकत्र झोपणं यांचा समावेश होतो. अच्छा. पाश्चिमात्य देशांमध्ये जसं की अमेरिकेत लहानपणापासूनच मुलांना वेगळ्या खोलीत झोपवण्याचा कल असतो. तिथे एकत्र झोपण्याचं प्रमाण केवळ 15% आहे. पण जपानमध्ये साधारणपणे मुलं 10 वर्षांची होईपर्यंत पालकांसोबत झोपतात. तिथे हे प्रमाण तब्बल 59% आहे. पण इथे एक खूप सामान्य शंका माझ्या मनात येते. जर आपण मुलांना इतकं जवळ ठेवलं, त्यांच्यासोबत झोपलो, तर ती मुले अतिपरावलंबी बनतील अशी एक भीती असते ना. म्हणजे स्पॉइल्ड चाइल्ड किंवा लाडावून गेलेली मुलं तयार होतील असं अनेकदा म्हटलं जातं. यावर न्यूरोसायन्स काय सांगतं? हाच तर खरा विरोधाभास आहे जो समजून घेणं गरजेचं आहे. मज्जाशास्त्रानुसार या शारीरिक जवळिकीमुळे मुलांच्या शरीरात ऑक्सिटॉसिन नावाचं संप्रेरक पाझरतं. ऑक्सिटॉसिन हे प्रेमाचं संप्रेरक म्हणून ओळखलं जातं, जे मगाशी आपण पाहिलेल्या कॉर्टिसॉल या तणाव संप्रेरकाला नष्ट करण्याचं काम करतं. जेव्हा मूल भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सुरक्षित अनुभवतं, तेव्हा त्याच्या मेंदूला खात्री पटते की मी सुरक्षित आहे. ओके. मानवी मानसशास्त्रात याला सिक्युअर बेस म्हटलं जातं. जेव्हा मेंदूला सुरक्षितेची 100% खात्री असते, तेव्हाच तो नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्वतंत्र होण्यासाठी धाडस करू शकतो. त्यामुळे स्किनशिप मिळालेली मुलं भविष्यात परावलंबी न होता अधिक स्वतंत्र आणि आत्मविश्वासी बनतात. हे खूपच रंजक आहे. म्हणजे सुरक्षितेचा पाया जितका भक्कम, तितकी उडण्याची क्षमता जास्त असं म्हणूया. अगदी तसंच. आणि यात सुरक्षितेचा पुढचा टप्पा म्हणून आपल्या स्रोतांमध्ये एम्पथी रिफ्लेक्शन म्हणजेच भावनांचा आरसा या संकल्पनेचा उल्लेख आहे. हे नेमकं काय असतं? हा एक अतिशय प्रभावी आणि कमी संघर्षाचा संवाद प्रकार आहे. जपानी पालक सहसा नाही हा शब्द शस्त्र म्हणून वापरत नाहीत. जेव्हा एखादं मूल हट्ट करतं किंवा रडतं तेव्हा ते त्याच्यावर ओरडत नाहीत किंवा त्याला गप्प करत नाहीत. त्याऐवजी ते मुलाच्या भावनांना शब्दांतून मान्यता देतात. उदाहरणार्थ, जर मूल बागेतून घरी यायला नकार देत असेल आणि रडत असेल, तर पालक म्हणतात, तुला घरी जायचं नाहीये कारण तुला इथे खेळायला खूप मज्जा येते, बरोबर ना? म्हणजे मुलाला सांगायचं की मला तुझी अडचण समजत आहे. हे तर अगदी एखाद्या रागावलेल्या आणि चिडलेल्या सहकार्याला ऑफिसमध्ये शांत करण्यासारखं आहे. हो, तसंच काहीसं. जर एखाद्याने आधी तुमच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांना मान्यता दिली, तर आपला बचावात्मक पवित्रा, ज्याला आपण डिफेन्सिव्हनेस म्हणतो, तो लगेच गळून पडतो. अगदी तसंच. एकदा का मुलाच्या मेंदूला संदेश मिळाला की माझ्या भावना पालकांना समजत आहेत आणि ते माझ्या विरोधात नाहीत, की त्यांचा तणाव तात्काळ कमी होतो आणि ते सहकार्य करायला तयार होतात. हे ऐकायला खूप छान आणि आदर्श वाटतं.
पण आता थोडं व्यावहारिक जगाकडे येऊया. धावपळीच्या भारतीय शहरांमध्ये जिथे सकाळी 7 वाजता सर्वांना घराबाहेर पडायची घाई असते, तिथे हे भावना समजून घेणं शक्य आहे का? सकाळी उठल्यापासूनच जी धावपळ असते, तिथे हे तत्त्व कसं लागू करायचं? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सकाळच्या वेळेतील गोंधळ टाळण्यासाठी जपानी तंत्रांचा वापर करून एक अतिशय सुटसुटीत आराखडा आपण तयार करू शकतो. यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रॉक्सिमिटी फेज किंवा जवळ जाऊन संवाद साधणं. प्रॉक्सिमिटी फेज म्हणजे जे आपण अनेकदा दुसऱ्या खोलीतून ओरडून सांगतो की राहुल किती वेळ लावतोयस पटकनावर, ती सवय मोडायची. होय, ती सवय पूर्णपणे मोडावी लागते. कारण मुलासाठी दुसऱ्या खोलीतून आलेला तो मोठा आवाज केवळ एक गोंगाट असतो आणि मगाशी पाहिल्याप्रमाणे तो धोक्याची घंटा वाजवतो. राईट. जपानी पालक हे टाळण्यासाठी थेट मुलाच्या जवळ जातात. ते केवळ जवळच जात नाहीत, तर गुडघ्यावर बसून किंवा वाकून मुलाच्या डोळ्यात डोळा भिडवतात. म्हणजे त्यांच्या आय लेवलला येतात आणि अतिशय हळू आवाजात पण ठामपणे सूचना देतात. पण डोळ्यांच्या पातळीवर येण्याने मेंदूत असा काय फरक पडतो? आपण उभ्या उभ्या पण जवळून बोलू शकतो ना. इथे पुन्हा उत्क्रांतीचं जीवशास्त्र येतं. बघा, जेव्हा एखादी मोठी व्यक्ती लहान मुलावर उभी राहून सावली पाडते, तेव्हा ते मेंदूसाठी प्रिडेटर प्रे म्हणजेच शिकारी आणि भक्ष्य अशा गतिशीलतेचं स्वरूप घेतं. अच्छा, म्हणजे त्यांना धोका वाटतो. हो, पण जेव्हा पालक खाली वाकून मुलाच्या पातळीवर येतात, तेव्हा मेंदूची सामाजिक सहभागाची प्रणाली, ज्याला सोशल एंगेजमेंट सिस्टम म्हणतात, ती सक्रिय होते. मुलाचा मेंदू या कृतीला कोणताही धोका न मानता एक सहकार्य मानतो. यामुळे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय राहतो आणि मूल सूचना ऐकण्यासाठी नैसर्गिकरित्या तयार होतं. पण यावर अनेक पालकांचं म्हणणं असू शकतं की सकाळी टिफिन बनवताना, गॅसवर पोळी करपत असताना, काम सोडून मुलाजवळ जाण्यासाठी आणि खाली वाकून बोलण्यासाठी आमच्याकडे वेळ नसतो. हो, आणि हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे. पण आपण इथे वेळेचं साधं गणित मांडून पाहूया. लांबून 10 वेळा ओरडणं, मुलाने त्याकडे दुर्लक्ष करणं, मग पालकांना राग येऊन त्यांनी शिक्षा करणं आणि शेवटी मुलाने रडायला लागणं, या सगळ्यात किती वेळाने ऊर्जा वाया जाते? हे पण खरंय, खूप वेळ जातो. त्यापेक्षा गॅस थोडा वेळ बारीक करून 10 सेकंद मुलाजवळ जाऊन त्याच्या पातळीवर येऊन बोलणं, हे लांबून 5 मिनिटे ओरडण्यापेक्षा खूप अधिक परिणामकारक ठरतं आणि शेवटी वेळेची बचतच करतं. हे अत्यंत लॉजिकल आहे. सकाळी वेळ वाचवायचा असेल तर आधी 10 सेकंदांची गुंतवणूक करणं आवश्यक आहे. ह्याच सकाळच्या दिनचर्येमध्ये अन्नाबद्दलची एक अतिशय रंजक संकल्पना स्रोतांमध्ये दिली आहे, शोकुइकू. हो, म्हणजे अन्नातून होणारे संस्कार. हे आपल्याकडच्या जेवणाच्या सवयींपेक्षा कसं वेगळं आहे? जपानमध्ये शोकुइकू म्हणजे केवळ शरीराचं पोषण नव्हे, तर अन्नाचं सर्वांगीण शिक्षण आहे. आपल्या स्रोतांमध्ये नाशिकमधील एका कुटुंबाचं अत्यंत बोलकं उदाहरण आहे. त्या घरात मुलाला जेवायला भरवणं हे एक मोठं युद्ध असायचं. अच्छा. पण जेव्हा त्या वडिलांनी घरात जपानी शाळेसारखे काही छोटे बदल केले, तेव्हा मुलाच्या चिडचिडीचं प्रमाण तब्बल 40% कमी झालं. अरे वा, त्यांनी असं काय वेगळं केलं? म्हणजे जेवणाच्या प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. जपानी शाळांप्रमाणेच त्यांनी घरातही मुलांना जेवण बनवण्याच्या प्रक्रियेत सामावून घेतलं. अगदी ताट वाढण्यापासून ते पाणी घेण्यापर्यंत सगळे मिळून एकत्र बसून जेवतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवणापूर्वी इताताकीमासू असं म्हणतात. याचा अर्थ अन्नाबद्दल, ते पिकवणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल आणि बनवणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. जेव्हा मुलाला फक्त अन्नाचा ग्राहक न ठेवता त्या प्रक्रियेचा भाग बनवला जातो, तेव्हा मेंदूतील टीमवर्कची भावना वाढीस लागते आणि वर्तणूक आपोआप सुधारते. म्हणजे घरात जर आपण अशी सुरक्षितता आणि संघभावना निर्माण केली तर घर शांत होऊ शकतं. पण मला एक दुसराच कळीचा मुद्दा मांडायचा आहे. घर हे एक नियंत्रित वातावरण असतं. बरोबर. पण जेव्हा आपण बाहेर जातो, जसं की एखाद्या मोठ्या मॉलमध्ये, जिथे प्रकाशाचा आणि आवाजाचा भडीमार असतो, किंवा एखाद्या बस स्टॉपवर, तिथे मुलं अचानक हट्ट करू लागली, जमिनीवर लोळू लागली, तर काय करावं? अशा अनियंत्रित ठिकाणी ओरडणं टाळण्यासाठी जपानी पालक कोणती शक्कल लढवतात? अशा कठीण प्रसंगांसाठी जपानी पालक एक अत्यंत अद्भुत तंत्र वापरतात, ज्याला कागे नो दोर्योकू किंवा शॅडो एफर्ट म्हटलं जातं. शॅडो एफर्ट याचा अर्थ असा होतो की प्रसंग घडण्याआधीच त्याचा सराव करणं. पण ते कसं? अगदी तसंच. समजा स्कूल बसची वाट पाहताना बस स्टॉपवर मूल रोज पळापळी करून त्रास देत असेल, तर जपानी पालक सोमवारी सकाळी तिथे ओरडत नाहीत.
त्याऐवजी ते रविवारी सुट्टीच्या दिवशी जेव्हा वातावरण शांत असतं तेव्हा घरातच बस स्टॉपचा खेळ खेळतात. म्हणजे रविवारी घरात बसस्टॉपचं नाटक करायचं. पण याचा मेंदूला काय फायदा होतो? फायदा होतो कारण जेव्हा मुले तणावात नसतात तेव्हा त्यांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स उत्तम प्रकारे काम करत असतो. अशा शांत वेळी जर आपण त्यांना योग्य वागणुकीचा सराव दिला तर मेंदूत नवीन न्यूरल पाथवेज म्हणजेच मज्जातंतूंचे नवीन मार्ग तयार होतात. राईट. यासोबतच जपानी पालक मुलांना गामन म्हणजे संयम आणि मेईवाकू म्हणजे इतरांना त्रास न देणं ही मूल्य शिकवतात. भारतात आपण अनेकदा सांगतो तू धावू नकोस कारण मी ओरडेन, पण जपानमध्ये ते म्हणतात तू धावलास तर खालच्या मजल्यावरील आजोबांना त्रास होईल. हा फरक भीतीचा नाही तर सहानुभूतीचा आहे. म्हणजे कठीण प्रसंगाची उजळणी आधीच करून ठेवणं. पण तरीही आपण कितीही सराव केला तरी सार्वजनिक ठिकाणी मूल खूपच जोरात ओरडायला किंवा रडायला लागलं तर काय करायचं? तिथे एक विस्पर रूल सांगितला आहे जो मला थोडा अशक्य वाटतो. किंवा एकदम कमी आवाजात सूचना देणं. पण हे कसं शक्य आहे? जेव्हा एखादं मूल 100 डेसिबलच्या आवाजात रडत असेल तेव्हा आपण कुजबुजलो तर त्याला ऐकू तरी कसं जाईल? तिथे तर आपल्याला आपला आवाज वाढवावाच लागेल ना? वरवर पाहतात असं वाटतं, पण इथे मानसशास्त्रातील पॉवर स्ट्रगल म्हणजेच सत्ता संघर्षाचा नियम लागू होतो. पॉवर स्ट्रगल हा दोरी ओढण्याच्या खेळासारखा असतो. जोपर्यंत दोन्ही बाजूने दोरी ओढली जाते तोपर्यंत संघर्ष सुरू राहतो. जेव्हा मूल रडतं आणि पालकही ओरडतात तेव्हा मेंदूला लढा देण्यासाठी एक प्रतिस्पर्धी मिळतो. पण जेव्हा पालक अतिशय शांतपणे कुजबुजतात तेव्हा ते अचानक ती दोरी सोडून देतात. आपल्या स्रोतांमध्ये पुण्यातील एका आईचं उदाहरण आहे. अच्छा, काय आहे ते? जेव्हा तिने ओरडण्याऐवजी कुजबुजण्याचा मार्ग निवडला तेव्हा तिसऱ्या रात्रीच त्या मुलाने अवघ्या 5 मिनिटात रडणं थांबवलं. कारण मुलाच्या मेंदूला असं जाणवलं की समोरून लढायला कोणी तयारच नाहीये, त्यामुळे ओरडण्यात काही अर्थ नाहीये. अरे बापरे, हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे आपण आपली ऊर्जा आणि आवाजाची पातळी बदलली की मुलाची ऊर्जा आपोआप बदलते. आता या सर्व विस्तृत आणि सखोल चर्चेचा जर आपल्याला एक व्यावहारिक सारांश काढायचा असेल तर तो कसा सांगता येईल? आपण हे सर्व एका CAM किंवा CALM फ्रेमवर्कच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकतो. C म्हणजे कनेक्शन किंवा जोडणी. सकाळी किंवा कधीही लांबून ओरडण्यापूर्वी प्रॉक्सिमिटी रूल वापरून मुलाच्या जवळ जा आणि भावनिक जोडणी करा. A म्हणजे अटॅचमेंट किंवा संलग्नता. रोज किमान 15 मिनिटे फोन आणि इतर चिंता बाजूला ठेवून मुलासोबत जमिनीवर बसा आणि स्किनशिपचा वापर करा. राईट. L म्हणजे लॉजिकल लिमिट्स किंवा तार्किक मर्यादा. शिस्त लादताना केवळ मी सांगतोय म्हणून ऐक असं न सांगता त्यामागील सहानुभूती आणि कारण मुलांना सांगा. आणि M म्हणजे मॉडेलिंग किंवा आदर्श. मुलांनी कसं वागावं हे सांगण्यापेक्षा पालकांनी स्वतः शांत राहून त्यांच्यासमोर एक मॉडेल उभं केलं पाहिजे. आणि या फ्रेमवर्क सोबतच मिमामोरू ही पण एक अत्यंत महत्वाची संकल्पना आपण पाहिली. ती नेमकी काय आहे? मिमामोरू म्हणजे लक्ष ठेवून असणं, पण लगेच हस्तक्षेप न करणं. अनेकदा मुलांना एखादी गोष्ट जमत नसते, जसं की बुटाची लेस बांधणं. तेव्हा पालक लगेच मदत करायला जातात. पण मिमामोरूनुसार पालकांनी 10 ते 30 सेकंदात नुसते थांबून पाहायचं असतं. पण मदत का करू नये? त्यांना त्रास होत असताना पाहणं योग्य आहे का? कारण मुलांच्या मेंदूला समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करण्यासाठी थोड्याशा मायक्रोस्ट्रेसची गरज असते. जेव्हा ते स्वतः संघर्ष करतात तेव्हा त्यांच्या मेंदूत लवचिकता निर्माण होते. जर आपण प्रत्येक वेळी लगेच जाऊन त्यांना वाचवलं तर त्यांच्यात लर्न्ड हेल्पलेसनेस म्हणजेच कायम परावलंबी राहण्याची वृत्ती निर्माण होते. राईट. आजच्या या सखोल चर्चेतून मला वाटतं की कोणत्याही शहरातील पालकांना आजपासूनच आपल्या दिनचर्येत 2 अतिशय छोटे पण प्रभावी बदल नक्कीच करता येतील. एक म्हणजे दुसऱ्या खोलीतून लांबून ओरडण्याची सवय पूर्णपणे बंद करून प्रॉक्सिमिटी रूल वापरणं. 10 सेकंद जवळ जाऊन डोळ्यात डोळे घालून बोलणं. नक्कीच. आणि दुसरं म्हणजे रोज किमान 10 सेकंदांची घट्ट मिठी म्हणजे स्किनशिप देऊन मुलाच्या मेंदूतील सुरक्षिततेचा पाया भक्कम करणं. सर्वात महत्वाचा धडा जो मला मिळाला तो म्हणजे पालकांनी स्वतःला मुलांचे बॉस न मानता त्यांचा मार्गदर्शक मानलं पाहिजे. हो, आणि हे खूप मोलाचं आहे. जेव्हा बॉस बनून ओरडलं जातं तेव्हा मुलांच्या मेंदूतील तणाव वाढतो आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स बंद पडतो. पण जेव्हा मार्गदर्शक बनून एम्पथी आणि स्किनशिपचा वापर होतो तेव्हा त्यांच्या तर्कशक्तीला आणि समजूतदारपणाला खतपाणी घातलं जातं.
जाता जाता एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला नक्की विचारला पाहिजे. आपण नेहमी मुलांच्या हट्टाला, त्यांच्या रागाला आणि त्यांच्या वर्तणुकीला दोष देतो. पण खरोखर एकदा शांत बसून विचार करा,